हाय एव्हरीवन, आजच्या हेल्थ बी टेस्ट बी एपिसोडमध्ये आपण बनवूया आहे चीझी आणि हेल्दी हराभरा कबाब्स. सो लेट्स स्टार्ट. आता हे कसे बनवले ते मी हे एअर फ्रायरमध्येच बनवले हेल्दी बनवण्यासाठी. सो लेट्स स्टार्ट. हे सगळे मी इन्ग्रेडियंट्स घेतलेत. त्यातले मी वाटाणे आधीच बॉईल करून घेतले आणि पालकला पण मी चांगलं तेलावरती शिजवून घेतलं आणि बटाटे पण शिजवून घेतले. सो आता एक ग्रीन चटणी बनवायची ज्याच्यामध्ये मिरची आणि अद्रक लसूणचे म्हणजे आपण बेसिकली पेस्ट केली आहे ती करून ठेवूया. त्याच्यानंतर पनीरला मी ग्रेट करून ठेवलं. सो पनीरला पण असं हाताने किंवा तुम्ही किसणीने करू शकता. सेकंडली मी चीज घेतलं आहे, प्रोसेस चीज घेतलं आहे मी. तुम्ही मोझरेला पण घेऊ शकता. ते पण किसून ठेवायचं रेडी, कारण आपल्याला हे कबाबमध्ये स्टफ करायचं आहे नंतर. त्याच्यानंतर बटाटे जे बॉईल केलेले मी 4 बटाटे इथे घेतलेले ते चांगले स्मॅशरने कुस्करून घेतले. त्याच्यामध्ये मी आता नेक्स्ट ॲड करणारे उकडलेले वाटाणे. तर ते पण चांगले शिजवून घेतलेले आधीच आणि ते पण चांगले कुस्करून घ्यायच्यात, स्मॅश करून घ्यायच्यात आपल्या बटाट्यांसोबत. इतके यम्मी लागतात ना हे कबाब्स, खूप टेस्टी लागतात आणि गरम गरम सर्व केल्यावर तर खूप छान लागतात केचपसोबत. नंतर मी पालक घातला ह्याच्यामध्ये जो ऑलरेडी शिजवलेला होता. थोडासा कमी शिजवला तरी चालतो, कारण नंतर पण आपल्याला म्हणजे ते ओव्हरकुक नाही होणार, नंतर पण आपल्याला कबाब शिजवायचे. मग मी टाकलेलं पनीर ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण टाकायची चटणी. स्वतः चटणीमध्ये जी आपण ग्रीन चटणी बनवली होती ती ॲड केली आहे. तुम्हाला जितकं तिखट पाहिजे त्याच्या अकॉर्डिंग. बेसन घातलं आहे मी, नंतर कोथिंबीर घातली बारीक चिरून आणि मग नंतर मसाल्यामध्ये मी आमचूर पावडर घातली 1 टीस्पून घातली. त्याच्यानंतर हे घातलं गरम मसाला घातला आणि चाट मसाला घातला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. नंतर हे सगळं जे काही मिक्सचर आहे आपलं बॅटर ते पूर्ण आपल्याला हातानेच मळून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायची गरज नाही, कारण की पालक आहे, वाटाणे, बटाटे हे सगळ्याला ऑटोमॅटिकली म्हणजे एक त्यांची कन्सिस्टन्सी तशी असते, पाणी वगैरे सुटतं त्याला. सो हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचं. त्या स्टेजला तुम्हाला वाटतं बाइंडिंग कमी झाली वगैरे तर बेसन थोडं ॲड करू शकता, पण काही गरज पडत नाही. सगळे एकजीव होऊन जातात गोष्टी. मस्त मिक्स करून घेऊया. आणि चीज आपण मोझरेला पण चांगलं लागतं, बट मला थोडं जास्त हेल्दी व्हर्जन पाहिजे होतं म्हणून मी प्रोसेस चीजच घेतलं होतं याच्यामध्ये. नंतर आता मी ते तांदळाचं पीठ घेतलं आहे थोडंसं, 4 चमचे, आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण त्याची स्लरी बनवून घेऊया. नंतर आता हे कबाब असे चपटे थापून घ्यायचे. त्याच्यामध्ये सेंटरला चीज स्टफ करायचं. तुम्हाला जेवढं पाहिजे किंवा जेवढं बसते त्याच्यामध्ये तेवढं फिल करा आणि परत त्याचा लाडू म्हणजे पूर्ण ते गोल पुरण भरतो तसं करून घ्यायचं आपण आणि पुन्हा त्याला थापून घ्यायचं. सो असं जे मी स्टेप्स दाखवले तसे तुम्ही फॉलो करू शकता. तेल वगैरे पण हातावर घ्यायची गरज पडत नाही, थोडंफार तुम्ही घेऊ शकता तुम्हाला गरज वाटली, चिकट होतं बॅटर तर. आणि मग हे थापून घ्यायचं. मग त्याला स्लरीमध्ये डिप करायचं, जे आपण तांदळाची पिठीची बनवलेली ना त्याच्यामध्ये. मी काही मीठ वगैरे घातलं नव्हतं, तुम्ही मीठ चटणी घालू शकता त्याच्यामध्ये, पण काही गरज पडत नाही. नंतर रव्यामध्ये पूर्ण घोळवून घ्यायचं सगळीकडून. कडा पण साईडने व्यवस्थित त्याच्यामध्ये डिप करून घ्यायचा आणि सेंटरला भराभरा कबाब येतं काजू आलाच. सो एक हाफ काजू कट करून सेंटरमध्ये लावायचा आणि मग मी एअर फ्रायर कमी तेलामध्ये मी एअर फ्राय करून घेतले आणि मग मस्त असे टेस्टी कबाब आपले झालेले आहेत रेडी. ही खूप हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे. तुम्ही छोट्या मुलांना पण बनवून देऊ शकता. नक्की ट्राय करा आणि मला सांगा की कमेंट्समध्ये की व्हिडिओ आवडला की नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.